12वीच्या सायन्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा आज झालेला गणिताचा पेपर फुटल्याचं बोर्डानं स्वतःच कबूल केलंय। आज सकाळी 10:40 सुमारास बोर्डाला सोशल मीडियावर व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका सापडली आहे। आज सकाळीच गणिताचा पेपर होतो, साधारण अर्धा तास आधी पेपर फुटल्याचं पुढे आलंय। दरम्यान आज सकाळी या पेपर फुटीचे पडसाद विधिमंडळात सुद्धा उमटलेत। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विनोद तावडेंवर टीका केली आहे। शिक्षण विभागाबद्दल कमी बोललेलंच बरं, कारण मंत्री ज्या गतीने बोलतात आणि ज्या गतीने घोषणा करतात, मला वाटतं त्यांनी कारभाराकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे। हे जे पेपर फुटीचे प्रकार आहेत याची थेट जबाबदारी मंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे ही आमची मागणी आहे। आपण या संदर्भात आता अधिक चर्चा करूयात। आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील सध्या आपल्याबरोबर आहेत। दीपाली, आपण पाहतोय 12वीचा पुन्हा एक पेपर फुटलाय। गणिताचा पेपर आज जो होणार होता तो पेपर फुटलाय। या सगळ्या पेपर फुटी मागे रॅकेट असण्याची शक्यता आहे का, आणि या संदर्भात शिक्षण विभाग काय नेमकी कारवाई करत आहे? नक्कीच भूषण, गेल्या पूर्ण आठवडाभरात आता 3 पेपर फुटल्याची माहिती समोर येते। मराठीचा पेपर, 12वीचा एसपीचा पेपर आणि आज गणिताचा पेपर। त्यामुळे व्हॉट्सअपवर परीक्षा सुरू होण्याआधी प्रश्नपत्रिका जी आहे ती व्हायरल होते। कुठेतरी यामागे एक पूर्वनियोजित रॅकेट आहे। कोणीतरी बोर्डाचेच कर्मचारी यामध्ये सामील असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। खरं तर बोर्डाने पहिला पेपर जेव्हा फुटला तेव्हाच याची खबरदारी घ्यायला हवी होती की संपूर्ण परीक्षा जी आहे ती व्यवस्थितरित्या पार पडेल, पण कुठेतरी बोर्डाचा निष्काळजीपणा असल्याचं देखील आता म्हणावं लागेल। कारण पहिला पेपर फुटला, त्यानंतर बोर्डाने योग्य ती खबरदारी घेणं अपेक्षित होतं। पोलीस यंत्रणा असेल किंवा सायबर सेल असेल यांच्या सोबत मिळून एखादी मोहीम राबवणं गरजेचं होतं। सध्या सोशल मीडियावर ज्या पद्धतीने सगळ्याच गोष्टी व्हायरल होतात, त्यामुळे याची खबरदारी बोर्डाने यापूर्वीच घेणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालेलं नाही आणि म्हणूनच बोर्डाच्या निष्काळजीपणामुळेच हा सगळा गोंधळ निर्माण झाल्याचा आता समोर येतोय। यामुळे परीक्षा सुरू असताना मुलांना मनस्ताप तर आहेच, पण शिवाय हे सगळे पेपर पुन्हा होणार का असे प्रश्न देखील आता विद्यार्थ्यांकडून विचारले जाऊ लागलेत। बोर्ड असेल त्याची जी हेल्पलाईन आहे ती सुद्धा सुरू आहे, त्यावर सुद्धा विद्यार्थ्यांचे पालकांचे वारंवार फोन येत आहेत। त्यामुळे एकंदरीतच 12वीच्या संपूर्ण परीक्षेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।